नमस्कार. जे कोणी एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात आहेत ना, त्यांच्यासाठी आज एक जबरदस्त बातमी आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ म्हणजेच MAFSU नागपूरने एक मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 175 शिक्षकेतर पदांसाठी. चला तर मग ही संधी नेमकी काय आहे आणि याचा फायदा कसा घेता येईल हे सविस्तरपणे पाहूया. हो, अगदी बरोबर पाहिलंत. एकूण 175 जागा म्हणजे बघा, एका प्रतिष्ठित सरकारी विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने पदं भरणं ही खरंच एक खूप मोठी आणि दुर्मिळ संधी आहे. म्हणूनच याचा प्रत्येक तपशील आपण नीट समजून घेऊया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी या भरतीची ओळख करून घेऊ. मग कोणत्या पदांसाठी जागा आहेत ते बघू. त्यानंतर पात्रता आणि वयोमर्यादा काय आहे, पगार किती मिळेल, फी किती आहे आणि तारखा कोणत्या आहेत, आणि सगळ्यात शेवटी अर्ज नेमका कसा करायचा या सगळ्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या 175 जागांमध्ये नक्की कोणती पदं आहेत? आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की इथे वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी भरपूर संधी आहेत. सुरुवात करूया एका अतिशय लोकप्रिय पदापासून. लिपिक तथा टंकलेखक या पदासाठी तब्बल 37 जागा आहेत. ज्यांना ऑफिसमधील प्रशासकीय कामाची आवड आहे आणि ज्यांच्याकडे टायपिंगचं स्किल आहे, त्यांच्यासाठी ही एक परफेक्ट संधी म्हणता येईल. आता बघूया ते पद ज्यासाठी या भरतीमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत, ते म्हणजे प्रयोगशाळा परिचर. एकूण 41 जागा. ज्यांना विज्ञानाची आवड आहे आणि लॅबमध्ये काम करायला आवडेल, त्यांच्यासाठी यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही. आणि हो, ज्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे आणि आपल्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी वरिष्ठ लिपिक पदाच्या 14 जागा आहेत. ही सुद्धा एक उत्तम संधी आहे. आता या पदांसाठी मिळणाऱ्या पगारावर एक नजर टाकूया. बघा, प्रयोगशाळा परिचर आणि लिपिक पदांसाठी सुरुवातीचा पगार 19,900 रुपयांपासून सुरू होतो, जो S6 या वेतन श्रेणीत येतो. तर वरिष्ठ लिपिक पदासाठी हाच पगार 25,500 रुपयांपासून सुरू होतो, जो S8 या वेतन श्रेणीमध्ये आहे. पदं तर समजली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या पदांसाठी अर्ज कोण करू शकतं? चला, आता पात्रता आणि वयोमर्यादेचे नियम नीट समजून घेऊया, कारण अर्ज करण्याआधी हे तपासणं खूप गरजेचं आहे. या दोन पदांच्या पात्रतेमधला फरक नीट लक्षात घ्या. लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतली पदवी चालेल, पण सोबत मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. या उलट प्रयोगशाळा परिचर पदासाठी विज्ञान शाखेची पदवी म्हणजे BSc किंवा पशुधन व्यवस्थापनातला डिप्लोमा आवश्यक आहे, पण इथे टायपिंगची कोणतीही अट नाही. आता वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 38 वर्ष ठेवण्यात आलं आहे. आणि हो, सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत नक्कीच मिळेल. ठीक आहे, समजा आपण पात्र आहात. मग आता पुढच्या व्यावहारिक गोष्टींकडे लक्ष देऊया. म्हणजे पगार किती, अर्ज करण्यासाठी फी किती लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कधी करायचा, ह्या तारखा कोणत्या आहेत. या भरतीमधील पगार खरंच खूप आकर्षक आहेत. सगळ्यात कमी वेतनश्रेणी S6 आहे, जी 19,900 रुपयांपासून सुरू होते, तर काही मोठ्या पदांसाठी S15 वेतनश्रेणी लागू आहे, जिची सुरुवातच 41,800 रुपयांपासून होते. आता परीक्षा शुल्काचे तपशील पाहूया. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्क आहे. हे शुल्क परत मिळणार नाही. पण एक खूप चांगली गोष्ट म्हणजे माजी सैनिकांना परीक्षा शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. या तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून घ्या. ऑनलाईन अर्ज 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. माझी एकच विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, वेळेवर अर्ज करा. चला, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अर्ज नेमका करायचा कसा? काळजी करू नका, ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे www.mafsu.ac.in वर जायचं आहे. तिथे तुम्हाला जाहिरात क्रमांक MPVT/01/2026 शोधायची आहे. मग फक्त स्वतःची नोंदणी करून अर्ज भरा, ऑनलाईन फी भरा आणि अर्ज सबमिट झाल्यावर त्याची एक कॉपी जपून ठेवा. ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, हे पक्क लक्षात ठेवा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे. पोस्टाने, कुरिअरने किंवा दुसऱ्या कोणत्याही मार्गाने पाठवलेला अर्ज अजिबात स्वीकारला जाणार नाही.
भरती प्रक्रियेशी संबंधित कोणतीही नवीन माहिती, परीक्षेच्या तारखा किंवा इतर सूचनांसाठी फक्त आणि फक्त विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट www.mafsu.ac.in हीच नियमितपणे तपासा. तर ही होती MFSU नागपूर भरतीची संपूर्ण माहिती. या विविध पदांपैकी कोणतं पद आपल्यासाठी योग्य आहे याचा आता नक्की विचार करा. काय माहीत, कदाचित हीच ती सरकारी नोकरीची संधी असू शकते ज्याची आपण इतके दिवस वाट पाहत होतात. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.